हे मराठी माणसाची आतली तळमळ आहे की तुम्हाला का समजत नाही देव जाणे. यायला पाहिजेत ते दोघं एकत्र. आपलीच माणसं एकमेकांपासूनच भांडतात. दॅट कॅन बी अ रिझन की ते दोन्ही संगती आले की आपल्याला बेनिफिट होऊ शकतो. महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात महत्त्वाचे दोन व्यक्ती कोणी असतील तर ते आहेत ठाकरे बंधू उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षा आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे राजकारणामध्ये कधी एकत्र येणार. नुकतंच राज ठाकरे यांच्या बहिणीच्या मुलाचं लग्न होतं. त्या मुलाच्या लग्नामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र दिसले. त्यांच्यामध्ये दोघांमध्ये चर्चा झाली. मात्र आता सामान्य जनतेच्या मनात प्रश्न आलाय की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का आणि पुन्हा कधी येणार ही देखील गोष्ट आहे. आपण त्याच गोष्टी काही जाणून घेणार आहोत. दादा, तुम्हाला काय वाटतंय, राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येतील का किंवा यायला पाहिजे का? मी तुम्हाला सांगू इच्छितो दोन्ही भावांना, मी लहान आहे त्यांच्यापेक्षा खूपच, पण जर हे दोन भाऊ महाराष्ट्राच्या राजकारणात एकत्र आले तुम्हाला कोणाबरोबर युती महाविकास आघाडी करायची गरज लागणार नाही. वन साइड सत्ता तुमची येणार. तुम्हाला पाहिजे तर डेमो पाहिजे. येणाऱ्या महानगरपालिकेला तुम्ही दोघं एकत्र या. महानगरपालिकेमध्ये शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ध्वज फडकवणार म्हणजे फडकवणार. ही मराठी माणसाची आतली तळमळ आहे की तुम्हाला का समजत नाही देव जाणे. बाळासाहेबांची पण इच्छा होती. आज दोन ठाकरे वेगळे झालेत. अहो, मन दुखतं मराठी माणसाचं. आज आपण रडतो का? मराठी माणूस बघा एकत्र व्हा. तुम्हाला कोणाची गरज नाही. महाविकास आघाडी नाही पाहिजे, महायुती नाही पाहिजे. दोन भाऊ ठाकरे बस. मराठी माणसासाठी तुम्ही दोन भाऊ जर एकत्र आलात तुम्हाला कोणाचीच गरज नाही, कोणाचीच. मे बी की त्यामुळे अजून पण लोकांना बेनिफिट होणार. कारण की कसं झालंय की जेव्हा राज ठाकरेंनी वेगळी पार्टी चालू केली त्यामुळे ते शिवसेनाचे आणि ते होते ते डिवाइड झाले. तर त्यामुळे त्या कारणामुळे तर ते सगळे संगती येतील. कारण की आपलीच माणसं एकमेकांपासूनच भांडतात. दॅट कॅन बी अ रिझन की ते दोन्ही संगती आले की आपल्याला बेनिफिट होऊ शकतो. म्हणजे यायला पाहिजे की यायला पाहिजे 100%. यायला तर पाहिजे एकत्र, कारण का मराठी माणूस आपला कमी पडतोय, थोडा कमी झालाय. तो माहित नाही का त्याला पाठबळ नाहीये मराठी माणसाला. तर हे दोघं जर एकत्र आली तर मराठी माणसाला एक सपोर्ट मिळेल, पाठबळ मिळेल आणि तो थोडा अजून आपला महाराष्ट्र सुधरेल. बाकी काय नाही, पण यायला पाहिजेत ते दोघं एकत्र. गेल्या अनेक वर्षांचं राजकारण बघता बरेच वादविवाद झालेत, आरोप प्रत्यारोप झाले, तर ते विसरून हे एकत्र येऊ शकतात. येतील असं काय नाही. आपण ठरवणारे तर कोण नाही आहोत, बट आपण एकच सल्ला देऊ शकतो त्यांना की एकत्र यायला पाहिजे. आपण ठरवणारे कोणी नाही आहोत, ठरवणारे तेच आहेत. बट थोडे वाद वगैरे त्यांच्यामध्ये जे काय असतील ते थोडं हे करून एकत्र यायला पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. तर आपण पाहिलं असेल की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यायला पाहिजे अशी सर्वसामान्यांची मागणी आहे आणि त्यांची इच्छा सुद्धा आहे. त्यामुळे आता हेच पाहावं लागणार की हे दोन ठाकरे बंधू कधी एकत्र येणार. मी आकांक्षा देशमुख, मुंबई.